ही परब्रह्म मूर्ती सन 1878 ला समाधी लीलेचे निमित्त करून पृथ्वी तलावरून गुप्त झाली। प्रसंग असा आहे की त्या दिवशी सकाळच्या 2 प्रहरापर्यंत एखादी विपरीत गोष्ट अक्कलकोटात घडणार आहे याची जराही कल्पना कुणास नव्हती। मागील 15 दिवसात काहीतरी विचित्र लक्षणे मात्र स्वामी दाखवत होते हे खरे। 12 दिवस त्यांनी अन्नही ग्रहण केले नव्हते। इकडे आधीपासून वडाखाली काय चालले होते ते पहा। दुपारी 1 वाजण्याच्या सुमारास श्री स्वामी गुरूंनी आपल्या सर्व जनावरांस समोर आणण्याचे फरमावले। हे ऐकताच सेवेकरी अस्वस्थ झाले। लागलीच त्या प्राण्यांना श्रींसमोर आणण्यात आले। त्या दिवशी नैवेद्य त्यांना देण्याची स्वामी आज्ञा झाली। इतकेच काय, आपली वस्त्रही श्रींनी त्या इमानी मुक्या प्राण्यांच्या अंगावर घालण्यास सांगितले। त्या प्राण्यांनाही प्रसंगाचे गांभीर्य लक्षात आले होते। त्यांच्या डोळ्यातून अश्रुधारा वाहत होत्या। ब्रह्मांड नियंता स्वेच्छेने लीला दर्शवित होता। श्रींनी स्वतःहून उठून जनावरांच्या अंगावरून हात फिरवला आणि पलंगावर येऊन बसले। त्या हालचालीत नित्याचा आवेश नव्हता, इतकेच। एरवी समर्थ दर्शनाने आनंदाने सळसळणारा वटवृक्षही मौन धारण करून होता। महाराज स्वस्तिकासनात स्थानापन्न झाले। ते तसेच किंचित मागे टेकले आणि त्यांनी लगेच नेत्र मिटले। वडाखाली कर्जाळकरांच्या घरालगत छप्पर वजा विश्रांत स्थळी मंगळवारी 30 एप्रिल 1878 दुपारी 2 वाजता चैत्र वद्य त्रयोदशी संपून चतुर्दशी सुरू झाल्यावर सायंकाळी 4:30 वाजता ही घटना घडली। पुढे तेथे भंडारखान्यातील दत्त मंदिरात असलेली एक शिवपिंड वडाखालच्या समाधी प्रसंग स्थळी स्थापन झाली। हेच स्थळ आज अक्कलकोटात वटवृक्ष देवस्थान नामे